जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूजमध्ये आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. यावेळी मी इंदोरा चौक परिसरामध्ये आहे आणि इंदोरा चौक परिसरातून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आझाद समाज पार्टी तर्फे हे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल, आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि बाईक रॅलीचे आयोजन केलं तुम्ही. सर्वांना जय भीम. मी नितीन महेश नागदेवते, आझाद समाज पार्टी कांशीराम विदर्भ अध्यक्ष पूर्व. आज आझाद समाज पार्टीच्या तर्फे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने, महोत्सवाच्या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य रॅली इंदोरा चौक ते मेडिकल चौकापर्यंत जाऊन थांबणार आहे आणि ह्या रॅलीचा मुख्य उद्देश आहे की छत्रपती शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे आरक्षण दिले आणि जे गैरबराबरी, जे असमानता या भारत देशामध्ये आहे, ते समानता त्यामध्ये यावी आणि मानवाला मानवतेचा हक्क मिळावा आणि या देशामध्ये मानवतावाद निर्माण व्हावा. त्यासाठी राजश्री शाहूजी महाराजांनी जे प्रयत्न केले त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही समोर चालणार आहोत. आणि भाई चंद्रशेखर आझाद जे संसदेत आणि रस्त्यावर येऊन जे संघर्ष करत आहेत आणि या बराबरीमध्ये आणण्याचा जो प्रयत्न करत आहे, आम्ही महाराष्ट्रातून आजपासून आझाद समाज पार्टीच्या तर्फे त्याची सुरुवात केलेली आहे. आझाद समाज पार्टी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहेत का आणि हा बिगुल आहे का याचा? 100% आझाद समाज पार्टी हे येणाऱ्या निवडणुका लढणार आहे आणि आपल्या जोरावर लढणार आहे आणि निवडूनही येणार आहे. राजर्षि छत्रपति लोक राजा छत्रपति शाहूजी महाराज इनकी 151वीं जयंती के उपलक्ष्य में सभी भारतवासियों को हार्दिक मंगल कामना देते हुए आज नागपुर जिला अध्यक्ष तौर पर मैं संदीप मिश्रा आज़ाद समाज पार्टी कांशीराम की ओर से आज सामाजिक न्याय दिन के तौर पर आज नागपुर जिला में हम बाइक रैली का आयोजन किया गया है और इस बाइक रैली के माध्यम से हम ये बताना चाहते हैं, नागपुर जिला के तमाम जनता को ये संदेश देना चाहते हैं, जो 75 साल में नहीं हुआ वो 75 साल का कारवां अभी हमें भर के निकालना है. क्योंकि बाबा साहब ने दिया हुआ संविधान, फुले ने दिया हुआ शिक्षण और शाहू महाराज ने दिया हुआ आरक्षण सही मायने में इसको देश में लागू करने के लिए आज ये बहुजन यात्रा, जो आरक्षण, जो बहुजन न्याय दिवस के तौर पर हम इस माध्यम से दलित पीड़ित शोषित समाज को जागरूक करने के लिए ये प्रयास किया जा रहा है नागपुर जिला की ओर से. मी रूपचंद्र टोपले, आझाद समाज पार्टी कांशीराम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की सणासारखी साजरी करा. यामागचा उद्देश असा आहे की शाहू महाराजांनी, जेव्हा शाहू महाराजांचं कोल्हापूर येथे राज्य होतं त्यावेळेला बहुजनांना 50%च्या वर शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि शाहू महाराजांनी दिलेलं जे आरक्षण आहे, हे आरक्षण आज या देशातील ज्यांची सत्ता आहे, मनवादी व्यवस्था जी आज या देशामध्ये आहे, हे दिलेलं आरक्षण जे संविधानाच्या मागे दिलेलं आरक्षण आहे, हे संपवण्याचं काम या देशामधील जे सत्ता आहे, भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस, जेवढे काही मनवादी लोक ज्यांची सत्ता आली त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे धोरण होतं, आरक्षणाचं जे धोरण आहे, आज संपूर्ण काही करत आहे जेणेकरून या देशातील दलित, आदिवासी, ओबीसींना आरक्षण मिळू नये याकरिताही लोक प्रायोरिटी करतात. त्याच्यासाठी आझाद समाज पार्टी कांशीराम आमचे जे नेते आहेत चंद्रशेखर साहेब, आज संपूर्ण देशामध्ये या बहुजनांची जी चळवळ आहे ही संपूर्ण देशातील प्रत्येक बहुजनांपर्यंत पोहोचवून या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय जो आपल्या संविधानाने जो दिलेला अधिकार आहे तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या देशातील संपूर्ण बहुजनांना रस्त्यावर आणण्याचं काम मान्यवर चंद्रशेखर साहेब करत आहे. आणि त्याकरिताच आम्ही आज नागपूरमध्ये मोठ्या संख्येनं या बाईक रॅलीच्या माध्यमातून जो विचार आहे शाहू महाराजांचा जनजागृती करत आहात. मी बघा, हे आझाद समाज पार्टी कांशीराम राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण हे बघू शकता, ही भव्य ही रॅली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ही रॅली बघू शकता, ही रॅली बघा. नागपुर में आझाद समाज पार्टी कांशीराम के तत्वाधान में
आरक्षण के जनक छत्रपति साहू जी महाराज की जयंती है, तो सबसे पहले तो आपके माध्यम से पूरे भारत के निवासियों को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ। आज नागपुर के हमारे सारे पदाधिकारी कार्यकर्ता छत्रपति साहू जी महाराज जी की जयंती के उपलक्ष्य में हम लोग पूरे नागपुर के सारे क्षेत्रों में होते हुए और एरिया में होते हुए एक तो जगह जगह जाकर हम छत्रपति साहू जी महाराज जी का जो संदेश है कि आज इस देश का दलित समाज के लोग हैं, ओबीसी के लोग हैं, ट्राइबल लोग हैं, अगर आरक्षण की व्यवस्था छत्रपति साहू जी महाराज जी नहीं करते और परम पूज्य बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर को जमीन पर अम्मी जामा नहीं पहनाते तो मैं नहीं समझता कि उनके जीवन में कुछ परिवर्तन आता है। तो आज बड़ा खुशी का दिन है कि छत्रपति साहू जी महाराज जी ने देश के दलितों, शोषितों, पीड़ितों के लिए आरक्षण की व्यवस्था की। साथ साथ मैं आपको ये भी बताना चाहता हूँ, आरक्षण के साथ साथ जो भारत में जिन महिलाओं की पति की मृत्यु हो जाती थी वो पुनः शादी नहीं कर पाती थी, तो छत्रपति साहू जी महाराज जी ने उनको कानूनी रूप देकर उनको पुनः शादी कराकर उनको मान सम्मान के स्वाभिमान के साथ जीने का उनको अधिकार देने का काम किया। यही नहीं, हमारे देश में सदियों से जिन लोगों को, दलित समाज के लोगों को कलम पकड़ने का अधिकार नहीं था, पढ़ने का अधिकार नहीं था, उनके लिए तमाम विद्यालय खोलकर उनको शिक्षा के जो द्वार है उनको खोलने का काम किया। तो आज बड़ा ही खुशी का दिन है। छत्रपति साहू जी महाराज भले ही हमारे बीच में नहीं है, लेकिन उनका विचार, उनका सोच इस देश के तमाम करोड़ों करोड़ दलित समाज के लोगों के दिलों और दिमाग में है। तो आज बड़ी खुशी की बात है कि हम लोग आज भारी मात्रा में यहाँ नागपुर के तमाम एरिया में होकर छत्रपति साहू जी महाराज का जो संदेश है उनको घर घर पहुँचाने का काम करना चाहते हैं। आपण बघू शकता ही भव्य अशी रॅली छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ आझाद समाज पार्टीच्या वतीने या इंदोरा चौकातून काढण्यात येत आहे। त्यांचं एकच लक्ष आहे, नागपूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे बघता ही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल या बाईक रॅलीच्या माध्यमातून आझाद समाज पार्टीने वाजविलेला आहे आणि आता आझाद समाज पार्टी हे संपूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहेत। बाईक रॅलीमध्ये तरुण दिसत आहेत, आझाद समाज पार्टीचे हे सैनिक आहेत आणि हे सैनिक बाईकवर दिसत आहेत, जनजागृती करत आहेत। आझाद समाज पार्टीचे जे सर्व आहेत, खासदार चंद्रशेखर आझाद यांचे हे सैनिक आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे लढणार आहेत। त्याचाच हा एक बिगुल आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ ही भव्य दिव्य अशी बाईक रॅली इंदोरा चौकातून निघालेली आहे आणि मेडिकल चौकापर्यंत ही रॅली पोहोचणार आहे। आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका। धन्यवाद, नमस्कार, जय भीम।